बघूया आपल्याला काय काय हवंय. तर ही बघा आपली साहित्याची लिस्ट. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 कप हिरवे मूग, जे आपण रात्रभर भिजवून ठेवणार आहोत. मग आपल्याला लागेल बारीक चिरलेला कांदा, तिखटासाठी हिरव्या मिरच्या आणि मस्त फ्रेश कोथिंबीर, चवीसाठी थोडीशी लसूण पेस्ट आणि हो, आपले घरातले नेहमीचेच मसाले म्हणजे हळद, लाल तिखट, जिरे आणि अर्थातच चवीनुसार मीठ. आणि तळण्यासाठी तेल तर विसरून चालणार नाही. आता एक सिक्रेट सांगू. भजी एकदम कुरकुरीत होण्यामागचं रहस्य ते म्हणजे तांदळाचं पीठ. फक्त 2 चमचे, पण यामुळेच भज्यांना तो मस्त क्रंचीपणा येतो ना, तो याचमुळे. हे तर अजिबात विसरायचं नाही. बरं, सगळं सामान तर जमलंय. आता वळूया पुढच्या स्टेपकडे, म्हणजेच भजीसाठी बॅटर बनवायला. खरी मॅजिक ना आता सुरू होणार आहे. सगळ्यात आधी आपण डाळ घेऊया. ही डाळ साधारण 6 ते 8 तास तरी भिजली पाहिजे. आणि हो, भिजवताना पाणी भरपूर घालायचं, डाळ पूर्ण बुडली पाहिजे. मग यातली सगळ्यात महत्त्वाची टेप, भिजल्यावर ना पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आणि मग एकदम कमी, म्हणजे अगदी आवश्यक असेल तरच थोडं पाणी घालून जाडसर वाटायचं. लक्षात ठेवा, आपल्याला एकदम गुळगुळीत पेस्ट नकोय. हा जो जाडसरपणा आहे ना, त्यामुळेच भजी मस्त कुरकुरीत होतात. आता काय करायचंय, एका मोठ्या बाउलमध्ये ही वाटलेली डाळ घ्यायची. मग त्यात टाका चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर आणि लसूण पेस्ट. त्यानंतर आपले मसाले, हळद, लाल तिखट, जिरे आणि मीठ, हे सगळं घालून मस्त मिक्स करून घ्या. आणि मग शेवटी आपलं सिक्रेट वेपन, तांदळाचं पीठ, ते घालून मिश्रण थोडं घट्ट करून घ्यायचं. वाह, आपलं मिश्रण एकदम तयार आहे आणि काय मस्त दिसतंय. आता येतोय सगळ्यात एक्साइटिंग पार्ट, भजी तळण्याचा. इथेच तर आपल्या या मिश्रणाचं रूपांतर त्या सोनेरी कुरकुरीत भज्यांमध्ये होणार आहे. चला तर एका कढईत मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवूया. तेल बरोबर तापलंय की नाही हे कसं चेक करायचं? सोपं आहे. मिश्रणाचा एक छोटासा थेंब तेलात सोडा. तो जर लगेच वर आला की समजायचं तेल रेडी आहे. आता मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तेलात सोडा आणि तो छन्न असा आवाज, आहा! भजी सगळ्या बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळायची. झाली की त्यांना काढून टिश्यू पेपरवर ठेवा, म्हणजे एक्स्ट्रा तेल निघून जाईल. आणि हे बघा, आपली गरमागरम कुरकुरीत मुगाची भजी एकदम तयार. आता फक्त एकच काम उरलंय, या भन्नाट भज्यांवर ताव मारणं. पण थांबा, या भज्या खायच्या कशासोबत? अर्थात आपल्या नेहमीच्या फेवरेट गोष्टींसोबत, म्हणजे तिखट तिखट हिरवी चटणी किंवा आंबट गोड टोमॅटो सॉस. क्या बात है. पण सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन कोणतं माहितीये? बरोबर ओळखलत, गरमागरम चहाचा 1 कप. आहाहा, यापेक्षा भारी काही असूच शकत नाही.